नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 205 परिपूर्णता पुढे चालू. परिपूर्ती या एका शब्दात फार उच्च भूमिका सामावलेली आहे. उदाहरणार्थ जसे संसद भवनात आरक्षित खुर्चीवर खासदार बसणार हे नक्की असते, तसाच त्या कामाचा व्याप, आवाका, जबाबदारी मोठी असते. फायदेही तेवढेच मोठे असतात. अगदी तसेच पंचसाधन मार्गींच्या बाबतीत आहे. त्याला कुठे वैकुंठातून येणे आहे, कारण वैकुंठातून येणे आहे. श्रीजींच्या उपरोक्त शब्दांनी आपल्याला वैकुंठीच्या परतीच्या प्रवासाची पासाची खात्री दिलेली आहे. आता फक्त ऋषिकार्य म्हणजे पंचसाधन प्रचार हे एवढे आपल्या हातात आहे. सहसा जीवाला शेवटी कसे होईल ही काळजी असते. इथे श्रीजींनी चिंता ती मुळासकट उखडूनच टाकली आहे. वैकुंठातून आलात ना, मग वैकुंठातच जाल असं स्पष्ट सांगितलेलं आहे. मग मनात किंतु न ठेवता आपण फक्त काम करायला सुरुवात करायची. अविश्रांत काम करायला हवे, अव्याहत करायला हवे, आणि त्यामुळेच वेळोवेळी नवे पंचसाधन मार्गी तयार होतील. याचा विलक्षण आनंद मिळतो, जगण्यात अर्थ वाटतो. अशा वेळी इच्छा काहीच नसते, फक्त परिपूर्णतेचा आनंद लुटायचा असतो. फक्त भगवंताचे ऐश्वर्य संपन्न अनुभव श्रीकृपेने घेऊन थक्क व्हायचं असतं. शेवटचा दिवस गोड होणार याची शंकाच नको. जसे परिपूर्ण असणाऱ्या समुद्रावर पावसाचा परिणाम काही होत नाही, पण चंद्राच्या कलांमुळे भरती ओहोटी मात्र होत असते. जणू चंद्र प्रफुल्लित झाल्यामुळे प्रेमानंदाचे उधाण येते. चंद्रकला संपुष्टात आल्यावर विषण्णतेने खिन्न होऊन तो स्वतःला स्ववैभव आवरून घेतो. हीच अनुभूती प्रचारात येते. प्रचारकांनी प्रचार केला की विश्वकल्याणाच्या कार्यात भर पडल्यामुळे श्रीकृपेला उधाण येते. प्रचारातील कृपेचा अनुभव सांगते. आणि तसाच हा अनुभव मी अजून एक सांगते की दंडवते भगिनी, मी, गंधे आणि संजय दंडवते असे 5 जण लखनौला प्रचाराला गेलो. राम नाईक उत्तर प्रदेशचे तेव्हा राज्यपाल होते. तिथे राजभवनात गेस्ट हाऊसला जागा मिळते असे कोणीतरी सांगितले, म्हणून मी सरळ त्यांच्याशी डायरेक्टच पत्रव्यवहार केला. त्यांनी पण किती जण येणार, किती दिवस राहणार हे सगळं मला मेल करा असं सांगितलं, पण उत्तर काही आलं नाही. शेवटी आम्ही तिथले एक हॉटेल इथनंच ऑनलाईन बुक केले आणि गेलो. पण दुसऱ्या दिवशी तिथले आपले प्रचारक जे पांडेजी आहेत ते म्हणाले की असं हॉटेलवर राहू नका, चला घरी. मग त्यांनी त्यांच्या घरी नेले आणि अतिशय उत्तम आमचा प्रचार झाला. श्रावण महिना होता. शिवमंदिरामध्ये एका सोमवारी आम्ही खूप मोठा प्रचार केला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत 2-3 अग्निहोत्रही चालू झाली. तर तेवढ्याच संध्याकाळी अग्निहोत्र झाल्यानंतर राजभवनातनं फोन आला आणि स्वतः राज्यपाल म्हणजे राम नाईक बोलले आणि ते म्हणाले की मी मेल फार उशिरा पाहिली, सॉरी म्हणले. मी म्हटलं तुम्ही काय सॉरी म्हणताय? तर म्हणे नाही, तुम्ही कुठे आहेत, आलात का, किती जण आलात? तर मग मी सगळं सांगितलं. आमचं संपला प्रचार. आता उद्या परवा आम्ही अयोध्या आणि हे बघायला जाणार आहे. मग ते म्हणलात की ठीक आहे, मग उद्या नाश्ता करून द्या. मग त्यांनी नाश्त्याला बोलवलं, अगत्याने बोलवलं अतिशय, आणि स्वतःहून त्यांनी राजभवन संपूर्ण दाखवले. अयोध्येला पूर्वी कोणी गेलं आहे का असं विचारलं. मग गेलो नाही म्हणल्यावर त्यांनी एक PSI दिला, तो आमच्यासोबत होता, आणि अक्षरशः राजशाही थाटात आम्ही अयोध्येचं दर्शन केलं. कारण पुढं पोलीस गाडी होती, त्याच्यामागं डेप्युटी कलेक्टरची गाडी, आणि आम्ही राज्यपालांचे पाहुणे म्हणून आमची गाडी त्याच्या मागं होती. त्याशिवाय त्यांनी आम्हाला डाकबंगल्यात जेवण दिलं. 4 दिवसांच्या प्रचाराने आम्हाला अशी भरभरून ईश्वर कृपा अनुभवायला मिळाली. कायम प्रचार केल्यावर आनंदाला उधाण येईल यात शंकाच नाही. मन आनंदाने काठोकाठ भरते अशा वेळी, आणि पण कृतकृत्य होतो. हीच आयुष्याची परिपूर्ती होय. धन्यवाद.